हाय हॅलो नमस्ते एव्हरीवन. तुम्ही सगळे ठीक आहात आय होप. तर दी सोलापूर पिरॅमिड स्पिरिच्युअल ट्रस्ट व PMC हिंदी चॅनल आयोजित श्री स्वामी समर्थ व ब्रह्मर्षी पितामह सुभाष पत्रीजी यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात प्रथमच मौन ध्यान आणि आत्मज्ञान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं अक्कलकोटमध्ये, जे की जिल्हा सोलापूरमध्ये आहे. तर यस, आम्ही 3 दिवसासाठी तिथं गेलो होतो. तर फर्स्ट आय वेंट इन पुणे, देन विथ रामेश्वरी मॅम. मी सगळे मास्टर्स लोक होते तिथं सगळे. तर आम्ही सोबत सगळे गेलो आणि मी तिकडे पोचलो आमच्या डेस्टिनेशनला. तर आम्ही संध्याकाळी पहिले अक्कलकोट म्हणजे इथे स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतले. ऑब्वियसली त्याच्या पहिले आम्ही सगळं रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट केली. मग आम्ही मंदिरात गेलो, कारण की तिथून आमचा जो स्पॉट होता, आम्ही जे इथं अवधूतमध्ये थांबलो होतो, तो 1-1.5 किलोमीटर दूर होतं म्हणून. तर आम्ही तिकडे गेलो. खूप गर्दी होती. तर ऑब्वियसली आम्हाला 2 तास रांगेमध्ये उभं राहावं लागलं, कारण की आरतीचा वेळ असतो म्हणून. तर मी छान प्रकारे दर्शन झालं मंदिरामध्ये. अक्कलकोट हे श्रींचे पवित्र स्थान आहे, स्वामी समर्थ महाराज. तर यस, मला काही झलक तुम्हाला दाखवायची आहे, जे की आम्ही एन्जॉय केला तिथं स्पिरिच्युअली. तर ऑब्वियसली ज्या वेळेस तुम्ही ह्या गोष्टी करतात ना, तर तुम्ही खूप वेगळ्या लेवलला असतात. तर मेडिटेशन तुमच्या लाईफमध्ये तुम्ही फॉलो करणं खूप गरजेचं आहे. आणि ते लोकांना पण तुम्हाला अवेअरनेसमध्ये खूप आणणं गरजेचं आहे. तर त्याने काय होतं की तुम्ही खूप वेगळ्या लेवलला पोहोचतात, जे तुम्ही आता आहात ते नसतात. तर यस, मला वाटते की तुम्ही सगळ्यांनी मेडिटेशन तुमच्या लाईफमध्ये फॉलो करावं. तर त्या पावनभूमीमध्ये आम्ही स्वामी समर्थांच्या एनर्जीमध्ये, सगळ्या ग्रुप एनर्जीमध्ये जेव्हा आपण मेडिटेशन करतो किंवा आत्मज्ञान घेतो ना, इट्स मीन्स इतक्या हाय लेवलला असतं ना ते, की तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करून बघा. खरंच आता आत्मज्ञान शिबिर होत असतात आणि आता ऋषिकेशमध्ये पण आहे. त्याच्यानंतर मास्टर बनो हा कोर्स येतो आहे, तो ऑब्वियसली प्लीज एनरोल करा त्याच्यामध्ये. तर आम्ही ना आमच्या स्टॉपला गेलो अवधूतकडे. तर पहिले तिथं जेवण वगैरे केलं आणि तुम्ही हॉल बघू शकतात की 800 जण म्हणजे 800 लोक तिथं होते अटेंड करायला. आणि यस, तर हैदराबादची टीम होती, त्यांनी हे सगळं डेकोरेट केलं होतं. सगळे वेगवेगळे पिरॅमिड्स त्यांनी बनवले. इतके अमेझिंग होते आणि इतकं अट्रॅक्ट करत होते ना, की असं वाटतं घरी घेऊन यायचं. पण नाही घेता आलं ना, कारण की प्रोग्राम होता. तर त्यांनी इतकं छान पद्धतीने डेकोरेट केलं होतं. त्याच्यात सगळे बसले हेल्प करायला, ते थ्रेड टाकायला पिरॅमिड्समध्ये. तर आम्ही पण तिथं बसलो 12:30-1 वाजेपर्यंत बसलो. आणि यस, त्यांच्याशी खूप छान मैत्री झाली आमची त्यांच्यासोबत. हैदराबादची पूर्ण टीम होती आणि खूप छान स्वीट बोलतात ते ॲक्च्युली. आणि यस, खूप छान ओळख झाली, नवीन लोकांची ओळख झाली, नवीन लोक मिळाले, नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या एकमेकांकडनं. म्हणजे ओव्हरऑल जस्ट 100 आउट ऑफ 100 आय कॅन से की खूप छान ह्या वर्कशॉपचं चीज झालं आणि वेगवेगळ्या मास्टर्सकडनं ऐकायला मिळालं. आणि आपण घरी तर कंटिन्यू नाही करत ना मेडिटेशन 3-3 घंटे वगैरे. तर आम्ही तिथं यस कंटिन्यू 3-3 घंटे केलं. सज्जन सांगत ते केलं. यस, मीन्स खूप छान होतं ॲक्च्युली. खूप वेगळाच ग्लो होता तो त्या दिवशी. मौन शिबिर म्हटलं म्हणजे 3 दिवस मौन ठेवायचं असं होतं. तर त्याच्याने पण खूप शिकायला मिळतं. तर ऑब्वियसली वी ट्राईड ॲक्च्युली
3 दिवसासाठी आम्ही तिथं होतो. तर तिथं सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, त्याच्यानंतर चहा, त्याच्यानंतर परत रात्री जेवण. तर खूप सारं छान होतं. आणि यस एक पदार्थ नव्हता तिथं, खूप सारे पदार्थ त्यांनी तिथं ठेवलेले होते. तर जेवण मीन्स A1 होतं. सगळ्या गोष्टी त्यांनी खूप छान सर्व्हिस दिल्या होत्या तिथं. आणि सगळ्या मास्टर्स लोकने खूप हेल्प केली होती. तर सगळेजण खूप छान एन्जॉय करत होते स्पिरिच्युअली. म्हणजे आपण तिथं वननेसच्या स्टेटला होतो, सगळे आपण एक आहोत म्हणून. तर ऑब्व्हियसली सकाळी तुम्ही बघू शकतात की आम्ही सकाळी गेलो 5 वाजेला मेडिटेशनचा प्रोग्राम स्टार्ट होतो तिथं. तर मी गेलो आणि शंखाचा नाद, ओ माय गॉड, खूप अमेझिंग. ते जे मास्टर आहात ना आता जे बोलत आहेत त्यांनी 30 घंटे कंटिन्यू मेडिटेशन केलं, न उठता, न पाणी पण नाही पिलं, काहीच नाही. स्टील सी द एनर्जी. आणि यस मी शंपा मुखर्जी मॅम आणि रामानुज सरसोबत फोटो काढले. लक्केशास्त्री मी सगळ्या मास्टरांना भेटायला मिळालं. सो फील व्हेरी ग्लॅड. थँक्यू.